कृती 13 खालील कृती पूर्ण कर. म्हणजे आपल्याला खाली काही कृती सांगितलेल्या आहेत, त्या कृती पूर्ण करायच्या आहेत. तर पहिली कृती काय आहे पहा. खाली दिलेल्या कागदाच्या पट्टीचे निरीक्षण कर व कागदी पट्टीचे किती समान भाग केलेले आहेत ते चौकटीत लिह. म्हणजे पहा आपल्याला इथे काय सांगितलेले आहे की कागदाची पट्टी दिलेली आहे, त्यामध्ये त्या कागदाच्या पट्टीचे किती समान भाग केले आहेत ते आपल्याला या चौकटीत लिहायचे आहेत. तर चला आपण मोजून लिहूयात. 1 2 3 4 5 6 आणि 7 समान भाग केले आहेत. तर या चौकटीत आपण 7 असे लिहूयात. आता यानंतरची कृती काय आहे पहा. दुसरी कृती. खालीलपैकी 2 भाग लाल रंगाने रंगवून रंगवलेला भाग अपूर्णांकात लिह. म्हणजे आपल्याला इथे काय करायचे आहे, यातील कोणतेही दोन भाग लाल रंगाने रंगवायचे आहेत आणि ते रंगवल्यानंतर जेवढा आपण भाग रंगवलेला आहे तो भाग अपूर्णांकात लिहायचा आहे. तर चला आधी रंगवूयात, मग अपूर्णांकात लिहूयात. आणि इथे आपल्याला ज्या रंगाने रंगवण्यास सांगितलेले आहेत त्याच रंगाने आपल्याला रंगवायचे आहे, दुसऱ्या रंगाने रंगवायचे नाही. तर आपल्या इथे लाल रंगाने रंगवण्यास सांगितले होते, तर मी इथे लाल रंगाने रंगवत आहे आणि तुम्ही सुद्धा लाल रंगानेच रंगवा. इथे 2 भागाला रंगवायला सांगितलेले आहे आपल्याला, म्हणून आपण फक्त 2च भाग रंगवायचे आहेत. 2पेक्षा जास्त नाही रंगवायचे किंवा 2पेक्षा कमी सुद्धा नाही रंगवायचे. आणि रंग जो आहे ना तो देताना सावकाश द्यायचा आहे, कारण की बाहेर गेल्यानंतर ते जरा खराब दिसते. तर आता अशा प्रकारे मी ते रंग दिले आहे. तर आता किती भागाला आपण रंग दिलेला आहे, 2. कितीपैकी, 7पैकी. कितीपैकी घेतले हे कुठं लिहित असतात, छेदामध्ये. तर छेदामध्ये किती येणार, 7. आणि किती रंगवला किंवा किती घेतला तो कुठे लिहित असतात, अंशामध्ये. तर अंशामध्ये किती येणार, 2. 2/7 हा अपूर्णांक रूपात लिहिलेला असणार आपला हा रंगवलेला भाग दिलेल्या भागापैकी. तर यानंतरची तिसरी कृती पहा. इथे आपल्याला काय करायचे आहे, लाल रंगाच्या समोरील एक भाग पिवळ्या रंगाने रंगवून पिवळ्या रंगाने रंगवलेला भाग पूर्ण कागदी पट्टीच्या किती भाग आहे हे अपूर्णांकात लिह. म्हणजे आपल्या इथे काय करायचे आहे की हा आपण रंगवलेला म्हणजे आपणच रंगवला आहे इथे, आणि त्यांनी सुद्धा इथे आपल्याला रंगवून दिलेला आहे आणि आपल्याला त्याच्या पुढचा एक भाग पिवळ्या रंगाने रंगवायचा आहे. आणि पिवळ्या रंगाने रंगवल्यानंतर फक्त पिवळ्या रंगाने रंगवलेला भागाचंच अपूर्णांक रूपात लिहायचं आहे. आणि हे असं समजायचं आहे की हे 2 भाग रंगवलेले इथे नाही आहेत. फक्त आपण इथलचा एक पिवळा भाग रंगवणार आहोत, पिवळ्या रंगाने रंगवणार आहोत हा भाग, आणि हे सुद्धा रिकामेच आहेत. आणि ह्या संपूर्ण पट्टीसोबत त्याचा रंगवलेल्या भागाच्या अपूर्णांक रूपात कसे लिहिणार ते आपल्याला लिहायचे आहे. त्याच्या आधी आपण हा भाग पिवळ्या रंगाने रंगूयात. तर चला आपण पिवळ्या रंगाने इथे रंगवणार आहोत. चला रंगवूयात. तर इथे मी पिवळा रंग घेतलेला आहे, तुम्ही सुद्धा घ्या. आणि आता आपल्या इथे रंगवायचं आहे. आणि याच्या समोरच आपल्याला रंगवायला सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे हेच रंगवू शकतो आपण. किंवा तुम्हाला जर पुढचा रंगू वाटत असेल कोणताही एक, बरं मी हा रंगवला आहे, तुम्ही हा कोणताही रंगवू शकता. पण आपल्याला इथे समोरील एक भाग म्हटलं आहे म्हणून हेच रंगवलं आहे मी. तर आता हा रंगवला. आता एकच भाग रंगवला आहे. कितीपैकी, 7पैकी एक भाग रंगवलेला आहे. तर अशा प्रकारे आपला अपूर्णांक झाला 1/7. आता आपण तिसरी कृतीसुद्धा पूर्ण केलेली आहे. आता आपण चौथी कृती काय दिली आहे ते पाहूयात. दोन्ही रंगांनी मिळून एकूण किती भाग रंगवला आहे ते अपूर्णांकात लिह. म्हणजे इथे आपल्याला काय सांगितलेले आहे पहा. इथे आपल्याला हे कशासाठी सांगितले होते करण्यासाठी ही कृती, की बेरीज कशी करतात ते समजवण्यासाठी. तर आता आपल्या इथे म्हणजेचमध्ये काय दिलेले आहे पहा. 2/7 अधिक 1/7 बरोबर आहे पहा. आपले इथे आधी 7 भाग झाले, 2/7 म्हणजे हा वाला भाग, आणि अधिक 1/7
हा वाला भाग. तर त्याची बेरीज कशी करायची? छेद समान आहे म्हणजे केलेले भाग समान आहेत, तर 7ला 7 खाली घ्यायचे छेदामध्ये. आणि कशाची बेरीज करायची? 2 अधिक 1ची. तर आता 2 अधिक 1 अंशाची बेरीज करणार ना, तर 2 अधिक 1 येणार. ते 2 अधिक 1 किती येतात? 3 आणि छेदामध्ये 7ला 7, 3/7 हे आपले उत्तर येते. अशाच प्रकारे आपण इथे सांगितल्याप्रमाणे कृती क्रमांक 13 पूर्णपणे योग्य पद्धतीने सोडवलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 14 पाहूयात. इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे? सोडव, म्हणजे आपल्या इथे खाली दिलेले उदाहरणं सोडवायचे आहेत. तर चला सोडूयात. आता हे सर्व दिलेली उदाहरणे जी आहेत, इथे सुद्धा एक आहे, ते सर्व जे उदाहरणं दिलेली आहेत ते छेद समान असतानाची आहेत बेरीजेची. तर बेरीज करताना छेद समान असताना अपूर्णांकामध्ये छेद जसा जसा लिहायचा असतो, तर इथे मी 8 घेतलेला आहे आणि 3 अंशाची बेरीज करायची असते. 3 अधिक 4 त्याचे उत्तर काय येते? 7 अधिक 8. यानंतर 15, तर छेद समान आहेत, 15 लिहूयात. आणि अंशामध्ये 7 अधिक 4 अशा प्रकारे. आता याची बेरीज काय येते? तर 11/15. यानंतर 5/14 अधिक 7/14. छेद समान आहे, 14ला 14 घ्यायचे छेदामध्ये. 5 अधिक 7 बरोबर 12/14 अशा प्रकारे. आणि इकडचे गणित आहे पहा. तर हे काय? 6/10 अधिक 4/10. छेद समान आहे, तर छेदामध्ये 10ला 10 घेऊन टाकायचे. आणि 6 अधिक 4. 6 अधिक 4 किती होतात? 10. तर 10/10. म्हणजे इथे काय कळते आपल्याला की पूर्णच भाग इथे रंगवलेला आहे. 10/10 म्हणजे 10पैकी 10 रंगवले किंवा 10पैकी 10 घेतले, तर म्हणजे पूर्णच भाग रंगवला, म्हणून इथे 10/10 लिहितात. आणि किंवा आपण इथे पुढे असं 1 सुद्धा लिहू शकतो. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 14 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 15 पाहूयात.